की लोक शरद पवार आणि अजित पवार यांना मानत नाही तर ते पवार कुटुंबाला मानतात. वरचं मत ताईला आणि खालचं मत दादाला. अशा प्रकारची समीकरणं तुम्ही अगदी एखाद्या म्हाताऱ्या माणसाला जरी विचारलं तरी ते अशा पद्धतीची आपल्याला उत्तरं देताना दिसतात आणि ह्याचं प्रमाण पण खूप मोठं आहे. युगेंद्र पवारांच्या प्रचारामध्ये सुप्रिया सुळे, पवार साहेब, रोहित पवार, राजेंद्र पवार हे तितके सक्रिय नाहीत जितके लोकसभेला होते. येणाऱ्या काळामध्ये कोणतं सरकार येईल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळं कदाचित पुढं शरद पवारांना अजित पवारांची गरज सुद्धा लागू शकते. त्यामुळं तेवढी ताकद शरद पवार साहेब सुद्धा लावतील. परवा दिवशी आपण बघितलं की शरद पवारांनी अजित पवारांची मिमिक्री केली, म्हणजे हे खूपच शॉकिंग होतं. बारामतीकरांना तर अधिकच शॉकिंग होतं. पवार कुटुंब राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकमेकांशी खूप एकरूप आहे, हे खूप महत्वाचं आहे. आणि किंवा जर इकडून शरद पवार गटाकडून जर युगेंद्र पवार नसते तर मी तुम्हाला 100% सांगतो अजित पवारांकडून जय पवार हेच उमेदवार असते. म्हणजे आता डावपेच पूर्वी एकाच जागेवरून चालायचे, आता 2 जागेवरून चालतायत. फक्त मुद्दा येतो की बारामतीतले मतदार काय करणार. तर बारामतीतले मतदार दोन्हीही पवारांना, दोन्ही नेत्यांना, दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांना खुश ठेवणार. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात कधीही घरातला उमेदवार नव्हता, ही पहिली गोष्ट. पहिल्यांदाच त्यांच्या विरोधात घरातला उमेदवार आला. नमस्कार, मी मयुरी. जत्रा लोकशाहीची चर्चा विधानसभेची. सध्या आपण बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत. पण बारामती विधानसभेत जरी आपण असलो तरी सुद्धा बारामती लोकसभेत येणाऱ्या 6 सुद्धा विधानसभेचे संपूर्ण विश्लेषण आज आपण करणार आहोत. विश्लेषणासाठी आपल्या सोबत आहेत मच्छिंद्र टिंगरे, जे इथले राजकीय जाणकार आहेत, राजकीय पत्रकार आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात बारामती लोकसभेत येणाऱ्या 6 सुद्धा विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या घडीचे मुद्दे काय आहेत, तिथले असे इंटरेस्टिंग फॅक्टर काय आहेत, वातावरण कुठे तापलेले आणि कुठे कुणाचं पारडं जड आहे. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे विशेष भारीमध्ये. सुरुवातीला आपण बोलूयात, लोकसभेचा जर आधार घेतला तर लोकसभेत लोकांचं असं म्हणणं होतं की आपण पवारांकडे किंवा साहेबांकडे बघून मतदान करायचंय, हा एक विचार त्यावेळी रुजलेला होता. बरोबर. आत्ताच लोकसभेनंतर विधानसभेचं काय वातावरण आहे? सुरुवातच ज्या प्रश्नांना आपण केली त्याच्याकडे जर पाहिलं आपण तर सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की लोकसभेमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या अनेक पत्रकारांना काही फरक जाणवत आहेत आणि ते खूप मोठे फरक आहेत. त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचा विषय असा झाला होता की शरद पवार हे या महाराष्ट्रातले जाणते नेते आहेत, विद्वान नेते आहेत म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात कधीही घरातला उमेदवार नव्हता, ही पहिली गोष्ट. बरोबर. पहिल्यांदाच त्यांच्या विरोधात घरातला उमेदवार आला. अजित पवारांच्या मिसेस सुनेत्रा पवार ज्यावेळेस उमेदवारीच्या रिंगणात येणार का नाही ह्याच्या अगोदर 2 महिने चर्चा होती. प्रॅक्टिकली ज्यावेळेस सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळेस बारामतीमध्ये एकतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला होता आणि शरद पवारांच्या बाजूला एक सहानुभूतीचा ओढा पाहायला होताच, पहिली गोष्ट. त्यातली त्यात घरामध्ये उमेदवारी नको असायला पाहिजे होतं, हे बारामतीकरांचं मत होतं. फक्त बारामतीकरांचंच नव्हतं तर बारामती विधानसभेत येणाऱ्या सगळ्या 6ची 6 विधानसभा मतदारसंघातल्या लोकांचं हे मत होतं की शरद पवारांच्या म्हणजे सुप्रिया सुळेंच्या विरोधात घरातला उमेदवार नको होता. ती उमेदवारी जाहीर झाली. आपण बघितलं की लोकसभेमध्ये जो निकाल लागला तो अजित पवारांसाठी धक्कादायक होता. सुनेत्रा पवारांचा पराभव मोठ्या फरकानं झाला. पण या निवडणुकीकडं आणि विधानसभेच्या निवडणुकीकडे जर पाहिलं तर बारामती सहित साधारणतः पुणे जिल्ह्यामध्ये आपण जर एक विचार केला तर एक पवारांना मानणारा जो वर्ग आहे, म्हणजे आता आम्ही ज्यावेळेस ग्राउंडला फिरतो किंवा लोकांशी चर्चा करतो त्याच्यामध्ये एक गोष्ट अतिशय प्रकर्षानं लक्षात येते की लोक शरद पवार आणि अजित पवार यांना मानत नाही तर ते पवार कुटुंबाला मानतात. मग आता त्याचा प्रश्न असा आहे लोकांच्या समोर. आता बघा तुम्ही, ज्यावेळेस अजित पवारांच्या मिसेस उमेदवारी होत्या त्यावेळेस लोकांनी अजित पवारांचं ऐकलं नाही. थोडक्यात साहेबांना मतदान केलं, साहेबांकडे बघून मतदान केलं आणि लोकांच्या मनामध्ये हा विचार सेट होता की सुप्रिया सुळेंचा पराभव झाला तर पवार साहेबांचा पराभव झाला, हा विचार होता. मग लोकांनी अजित पवारांच्या म्हणण्याला अजिबातच खरं तर दाद दिली नाही आणि सुनेत्रा पवारांचा पराभव झाला.
आता बारामतीमध्ये जर विधानसभेचा विचार केला तर पहिल्यांदा असं दिसेल की बारामतीतले लोक शरद पवारांचं ऐकणार नाहीत. कारण लोकांची एक मानसिकता आहे की काही झालं तरी आमचं पवार कुटुंब आमचं आहे. म्हणजे इथल्या लोकांची एक मानसिकता तशा प्रकारची आहे. जे राजकीय इथल्या म्हणजे लोकांना समजा जे राजकीय पुढारी आहेत किंवा सर्वसामान्य लोक आहेत ह्या सगळ्यांना वाटतं की पवार कुटुंबात जरी वाद असला तरी साहेब पण आमचे, दादा पण आमचे. आता लोकांचा बघा एक ट्रेंड इकडे सेट व्हायला म्हणजे बऱ्यापैकी झालाय. वरचं मत ताईला आणि खालचं मत दादाला. अशा प्रकारची समीकरणं तुम्ही अगदी एखाद्या म्हाताऱ्या माणसाला जरी विचारलं तरी ते अशा पद्धतीची आपल्याला उत्तरं देताना दिसतात आणि ह्याचं प्रमाण पण खूप मोठं आहे. म्हणजे अशा प्रकारच्या धर्तीवरती आता विधानसभेच्या निवडणुका लढल्या जात आहेत. दोन गोष्टी अजून आहेत की आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आपण जरी आता बारामती आढावा घेत असलो लोकसभेचा तरी एक गोष्ट मी जाणीवपूर्वक विषय भारीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतो की विधानसभेच्या निवडणुकीत आणि लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये एक फॅक्टर फार मोठा मॅटर करतोय आणि तो कोणता आहे तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी किंवा काँग्रेसच्या माध्यमातून संपूर्ण देशात एक नॅरेटिव्ह सेट झालता तो म्हणजे संविधानाचा. संविधान बदलणार, त्याच्यानंतर आरक्षणाचा किंवा आरक्षण जाणार, अशा प्रकारचे 2-3 नॅरेटिव्ह इतके जबरदस्त सेट झाले होते की लोकांना हे मान्य नव्हतं संविधान बदलणार वगैरे. विधानसभेला हे नॅरेटिव्ह नाहीत आहे किंवा आता विधानसभेला जे लोकसभेचे नॅरेटिव्ह होते आता विधानसभेला म्हणू शकत नाहीत की संविधान बदलणार किंवा जरी तसं म्हटले तरी मतदार सुजाण आहेत त्याच्यामुळे ते म्हणता येत नाहीत. आता बघा तुम्ही महाविकास आघाडीकडून कुठेही संविधानावरती बोललं जात नाही. ते राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे नाही का म्हणून त्यामुळेच ते विधानसभेला सुद्धा नाहीये. आता जर बारामती विधानसभेबद्दल बोलायचं झालं तर युगेंद्र पवार आहेत ज्यांना शरद पवारांची मोठी साथ आहे, त्यांचा पाठिंबा आहे. आणि दुसरीकडे अजित पवार आहे ज्यांच्या पाठीमागे सध्या पवार कुटुंबातलं कोणीच नाहीये उरलं त्यांची बायको आणि त्यांची मुलं सोडली तर. अख्खं पवार कुटुंब आता युगेंद्र पवार किंवा पर्यायानं शरद पवारांच्या सोबत आहे. लोकसभेला जे झालं तेच आता विधानसभेला होईल की चित्र वेगळं असेल? नाही, अत्यंत वेगळं चित्र असणार आहे. अगदी मी हे म्हणजे ठामपणे सांगतो. प्रेक्षकांना भले महाराष्ट्रातल्या जरी काय वाटत असेल किंवा पुणे जिल्ह्यातील जरी प्रेक्षक असतील तरी पण बारामती मधले नागरिक हे दोन्ही पवारांना नाराज करणार नाहीत, ही पहिली गोष्ट. आता राहिला विषय की अजित पवार निवडून येणार का युगेंद्र पवार निवडून येणार, तर याच्यामध्ये अगदी मी क्लिअर सांगतो अजित पवार हे निवडून येतीलच. फक्त शंका आहे ती गेल्या वेळेस जे त्यांचं मताधिक्य होतं ते मताधिक्य तेवढं राहणार की त्याच्यामध्ये प्लस मध्ये जाणार. तर आता गेल्या वेळेस शरद पवारांच्या पण विचारांची मतं अजित पवारांना पडलेली होती. आता शरद पवारांना जो मानणारा वर्ग आहे बारामतीतला तो युगेंद्र पवारांना मतदान करेल. त्याच्या तुलनेत फक्त आता एक गोष्ट दुसरी झालेली आहे की नाही म्हटलं तरी अजित पवारांनी महाराष्ट्रामध्ये जो तुमच्या लाडकी बहीण योजनेचा जो फॅक्टर राबवला तो बारामतीत अधिक परिणामकारक होईल असं वाटतंय. कारण बाकीच्या महाराष्ट्रातल्या मतदारांसाठी अजित पवार जरी लांबचे असले तरी इथं बारामतीतल्या मतदारांसाठी ते जवळचे असल्यामुळे इथला महिला वर्गांचा अधिक कल अजित पवारांकडे दिसतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की शरद पवार साहेबांची ताकद असली तरी तुम्हाला पवार फॅमिलीतल्या काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी मी पहिल्यांदाच खरं तर ह्या चॅनलवरून बोलतोय. युगेंद्र पवारांच्या प्रचारामध्ये सुप्रिया सुळे, पवार साहेब, रोहित पवार, राजेंद्र पवार हे तितके सक्रिय नाहीत जितके लोकसभेला होते. सगळ्यात महत्वाचं की रोहित पवारांची संपूर्ण फॅमिली नाहीये. रोहित पवार नाहीत, राजेंद्र पवार नाहीत, सुनंदा पवार, म्हणजे त्यांना मानणारा सुद्धा बारामतीमध्ये खूप मोठा वर्ग आहे. आणि किंवा त्यांचे पर्सनल जे संबंध असतात शेतीच्या माध्यमातून, केविकेच्या माध्यमातून, तर ते बारामतीमध्ये कुठंही नाहीत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस शरद पवार साहेबांनी बारामतीतल्या 200, 300 लोकांच्या सभा केलेल्या होत्या. आता तशी परिस्थिती नाही. स्वतः पवार साहेब एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सभा घेताना दिसत नाहीत किंवा बारामती पिंजून काढताना दिसत नाहीत. फक्त एक आहे, मला असं वाटत नाही खरं तर हे खूप अधिकचं बोलणं होईल किंवा लवकर होईल. येणाऱ्या काळामध्ये कोणतं सरकार येईल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळं कदाचित पुढे शरद पवारांना अजित पवारांची गरज सुद्धा लागू शकते. त्यामुळं तेवढी ताकद शरद पवार साहेब सुद्धा लावतील असं मलाही वाटत नाही. कारण
फ्युचरमध्ये शरद पवार साहेबांचं स्वप्न आहे की सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं. त्याच्यामुळं सांगता येत नाही. शरद पवारांचे आपल्याला माहिती आहे की त्यांच्यासाठी कोणताही दरवाजा मोकळा असतो आणि त्यामुळं ते निवडणुकीनंतर जर समजा उद्या अजित पवारांचे जे काही आमदार येणार आहेत त्याच्यावरती सुद्धा कोणतेही गणित होऊ शकतात, काही होऊ शकतं. त्यामुळं तेवढी ताकद पवार साहेब सुद्धा लावतील असं वाटत नाही. पवारांबद्दल हा विषय फिरतोय त्यामुळे माझ्या लक्षात आले मधल्या काही दिवसांपासून एक चर्चा कायम होतीये की एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे कुठेतरी आणि काही जागांवरती एकत्र आहेत किंवा एकमेकांना सहकार्य करू असं काहीतरी झेंडा त्यांचा अजेंडा दिसतोय. काय वाटतंय, खरंच असं आहे? आणि दुसरा प्रश्न त्यालाच लागून मी पुढे घेते. काहींचं असंही म्हणणं आहे की विधानसभेच्या निकालानंतर जे अजित पवार आता शरद पवारांचे साथ सोडून बाहेर पडले तेच अजित पवार पुन्हा एकदा शरद पवारांकडे येतील आणि हे पुन्हा एकत्र येऊन चित्र काहीतरी वेगळंच असेल. असं व्हावं अशी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात आत्ताचे 2 गट विभागलेले आहेत. अशा आमदारांची, मंत्र्यांची आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आजही इच्छा आहे की दोन्ही पवारांनी परत एकत्र यावं. आता प्रॉब्लेम असा आहे की हे दोन्ही पवार उद्या एकत्र येऊ शकतात का विधानसभेच्या नंतर? समजा ते युती करून एकत्र येऊ शकतात पण एकमेकांसाठी ते विलीन होऊ शकत नाहीत, ही पहिली गोष्ट. आता झालंय असं की यांच्या लढाया कोर्टापर्यंत चालू आहेत. म्हणजे लोकांच्या ज्या भावना असतात, कारण आपला हे माणूस हा भावना प्रधान आहे, भारतीय माणूस, तर आजही तशा पद्धतीने ते विचार करतात. पण जे कोर्ट मॅटर चालू आहेत, चिन्ह वाटून घेण्यासाठी एकमेकांना कोर्टात खेचलं गेलेलं आहे, एवढ्यापर्यंत सगळ्या गोष्टी चालल्याच्या नंतर त्याच्यानंतर तशी जर शक्यता असते तर दोन्ही गटाकडून एवढी मोठी चिखलफेक झाली नसती. म्हणजे चिखलफेक म्हणता येणार नाही खरं तर, पण अजित पवारांनी काही गोष्टी एवढ्या स्पष्टपणे सांगितल्यात की मला शरद पवारांनी कसं डॅमेज करण्याचा प्रयत्न केला आजपर्यंत. परवा दिवशी आपण बघितलं की शरद पवारांनी अजित पवारांची मिमिक्री केली. म्हणजे हे खूपच शॉकिंग होतं. बारामतीकरांना तर अधिकच शॉकिंग होतं. म्हणजे महाराष्ट्राने गंमत पाहिली ह्या गोष्टीची, पण बारामतीकरांसाठी हे अतिशय धक्कादायक होतं की शरद पवार अजित पवारांची नकल करू शकतात. आणि झालं काय आपल्याला माहिती आहे की विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये अजित पवारांनी हा ट्रेंड राबवला होता की भावनिक होऊ नका, बरोबर, किंवा रडतील, पडतील, हे होतील. परंतु इकडं तो मुद्दा खोडून काढण्यासाठी जी संधी मिळाली, शरद पवारांना काही सांगायची गरज नाही, ती शरद पवारांनी पहिल्याच दिवशी वापरली आणि ते कसे भावनिक करतायत लोकांना असं दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु ह्या सगळ्या गोष्टी परत एकत्र येतील इथपर्यंतची शक्यता फार कमी. राजकीय तडजोड म्हणून, म्हणजे जसं की आपण बघितलं गेल्या 5 वर्षात सगळेच पक्ष सत्तेत येऊन गेले, तशी राजकीय तडजोड म्हणून ते वेगळ्या पद्धतीने होईल. पण आत्ता असं झालेलं आहे की अजित पवार हे प्रचंड दुखावलेत. बारामतीकरांनाही अजित पवारांच्या घरातला, आता तुम्हाला सांगतो मी ते एक बोलताना मागे राहील म्हणून तो आत्ताच विषय क्लिअर करून घेतो की बारामतीमध्ये पहिल्यांदा पवार कुटुंब फुटलं आणि कुटुंब फुटलं त्यावेळेस लोकांना, आता काय झालं की लोकांनी त्यावेळेस अजित पवारांना ट्रोल केलं की शरद पवारांचं कुटुंब फुटलं. आता अजित पवारांचं घर फुटलंय हे लक्षात घ्या. अजित पवारांचं घर फुटलेलं असल्यामुळं अजित पवार त्या दिवशी भावनिक झाले. त्यांचा सक्का भाऊ आहे, कुटुंबामध्ये चुलते चुलत भाऊ अशा गोष्टी राहतात, परंतु इथं सक्का भाऊ आणि सख्या भावाचा मुलगा त्यांच्या विरोधात उभा राहिलेला आहे. त्याच्यामुळं अजित पवार त्या दिवशी भावनिक झालेले होते आणि अजित पवार याच्यामुळे आणखी दुखावले गेले. कारण अजित पवारांची इच्छा होती की घरातलं जे राजकीय युद्ध सुरू झाले ते थांबलं पाहिजे. त्यामुळं अजित पवारांनी लोकसभेत आपली चूक झाली असं कबूल पण केलं होतं की लोकसभेत माझी घरातला उमेदवार दिला त्याच्यामुळे चूक झाली असं अजित पवारांनी कबूल केलं होतं. याचा सरळ अर्थ एक असा होता की अजित पवारांची प्रामाणिक इच्छा अशी होती की घरातला उमेदवार आता आपण एकमेकांच्या विरोधात द्यायचा नाही. पण दुसरीकडे शेवटी शरद पवार आहेत, त्यांनी बरोबर अजित पवारांची कोंडी करण्यासाठी अजित पवार जास्तीत जास्त बारामतीत कसे अडकून राहतील याचा पुरेपूर प्लॅन करून युगेंद्र पवारांना उमेदवारी दिली आहे. पण अजित पवारांना ही चूक कबूल करण्याची गरज का आली? कारण अजित पवारांना माहिती आहे गेली 35-40 वर्ष जर का मी बारामतीमध्ये मी आमदार राहिलेलो आहे, तर मग आता भीती वाटते अजित पवारांना असा ह्याचा अर्थ घ्यायचा. दुसरी गोष्ट, शरद पवारांची ताकद त्यांना माहितीये म्हणून अजित पवार कुठेतरी मी चूक केली किंवा माझी चूक झाली असं नको व्हायला पाहिजे असं म्हणतात. नाही, आता ह्या गोष्टीकडे 2 गोष्टी मी तुम्हाला एक सांगतो. अगदी
इथल्या सहित महाराष्ट्रातल्या अनेक पत्रकारांना हा नेहमी प्रश्न पडतो की पवार कुटुंबात खराच कलह झालाय का. पहिली गोष्ट आजही पडतो, अनेक पत्रकारांना पडतो. पवार कुटुंब राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकमेकांशी खूप एकरूप आहे, हे खूप महत्वाचं आहे. अजित पवार हे नुकसान कितीही सहन करणारे नेते, ते फारसं अशा गोष्टी घाबरून वगैरे ते सरेंडर होत नाहीत. अजित पवार हे भावनिक आहेत आणि त्यांना असं वाटतं की जर समजा ती चूक झाली नसती लोकसभेची तर आपलं कुटुंब फुटलं नसतं. भले निवडणुकीतला उमेदवार त्यांच्याच पक्षाचा असता, पण सुनेत्रा पवारांच्या ऐवजी जर दुसरा कोण असता तर कुटुंब फुटलं नव्हतं. अजित पवार हे पवार कुटुंबातले सगळ्यात भावनिक नेते. हे एक स्थानिक बारामतीकर म्हणून मी सांगतो, कारण त्यांना बऱ्याच वेळा आपण अजित पवार काही पहिल्यांदा रडलेत का तुम्हाला माहिती आहे. अजित पवार याच्या अगोदर खूप वेळा रडलेत. आत्ता फक्त तो निवडणुकीचा विषय आला म्हणून, पण ज्या वेळेस अजित पवार किंवा कुटुंबामध्ये जे काय झालं बघा तुम्ही, ज्या वेळेस अजित पवार नॉट रिचेबल होतात त्यावेळेस आपल्याला वाटतं की काहीतरी गणित बिघडलेत वगैरे. तसं काही नाही. अजित पवार ज्या वेळेस कौटुंबिक काही गोष्टी घडतात किंवा राजकीय घडामोडी घडतात किंवा काही अंतर्गत विरोध होतो, त्यावेळेस अजित पवार हे भावनिक होतात, शांत होतात, स्तब्ध राहतात आणि मग वेगवेगळ्या भाषणातून त्या गोष्टी. पण अजित पवार हे खूप नुकसान, टोकाचं नुकसान सहन करायची त्यांना म्हणजे त्यांची तयारी असते. आम्ही खूप वेळा पाहिलंय की ते अशा नुकसानाला ते घाबरत नाही. त्यामुळे ते घाबरून असे निर्णय घेतले ना. पण त्यांची एक गोष्ट होती की कुटुंब एकसंध राहिलं पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी नक्कीच म्हणजे ती चूक मी केली आहे हे प्रामाणिकपणे त्यांनी कबूल केलं होतं. आणि आता त्यांना असं वाटत होतं तर इथून पुढे आपण पवार उमेदवारी द्यायची नाही आणि आता जर विधानसभेला उमेदवारी आली तर मग परत लोकांना असं वाटेल की पवार कुटुंब फुटलंय. त्यामुळे ते हे वारंवार सांगत होते की काही झालं तरी ही माझी चूक झालेली होती जी लोकसभेला झालेली होती. पण मला वाटत नाहीत की अजित पवार घाबरून आले. तुम्हाला आजही सांगतो, खरं तर मला माहित नाही आपण एवढं अधिकारवाणीनं बोलणं किंवा हे. अजित पवार हे अत्यंत तडकाफडकी निर्णय घेणार आहेत. तुम्ही गेल्या 2-3 महिन्यातली भाषणं जर ऐकली असती तर त्याच्यामध्ये ते खूप वेळा म्हणायचे की बारामतीमध्ये मी जो उमेदवार देईल त्याला तुम्ही मतदान करा, असं ते खूप वेळा म्हणले होते. त्यानंतर बारामतीतली लोक आक्रमक झाली, त्यांनी अजित पवारांची गाडी अडवली, तुम्हाला उभंच राहावं लागेल वगैरे वगैरे. तर इथं कदाचित त्यांचे प्लॅन वेगळे होते. जर घरातला उमेदवार आला नाही तर घरातला एखादा दुसरा उमेदवार बारामतीमध्ये ठेवायचा किंवा दुसरा एखादा मतदारसंघ हे. पण ज्या वेळेस घरातलाच उमेदवार तिथं येणार आहे तर त्याचे परिणाम वेगळे झाले असते. त्यामुळं त्यांना परत बारामतीमध्ये लढावं लागलं. नाहीतर ते बारामतीचे प्लॅन खरं तर कदाचित माझा अंदाज आहे की जर योगेंद्र पवार उमेदवार नसते तर या बारामतीमध्ये जय पवार विधानसभेचे उमेदवार असते आणि अजित पवार हे दुसऱ्या मतदारसंघातून लढले असते. पण इकडं योगेंद्र पवार हे उमेदवार कन्फर्म होत आहेत, त्याच्यामुळं अजित पवारांना बारामती थांबावं लागलं. कारण अजित पवारांना शेवटी बारामती हा अजित पवारांचा गड आहे, किल्ला आहे आणि ते बारामतीकर त्यांना सोडूनही दिलं नसतं. पण पर्यायानं जय पवार जर आले असते आणि इकडे योगेंद्र पवार नसते तर पुन्हा एक आमदार अजित पवारांचा वाढला असता आणि दुसऱ्या मतदारसंघातून अजित पवारांनी निवडणूक लढवली असते. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या पवारांभोवती खूप फिरतात. आपल्याला माहिती आहे पवारांभोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरतं, त्याच्यामुळे तर बारामती लोकसभेचं सहजच फिरू शकतं. बरोबर आहे. आणि खरं आहे पवारांबद्दल बोलताना कुठे थांबावं हे सुद्धा कळत नाही, कारण बोलण्यासारखंच इतकं आहे की फुल स्टॉप लावावं की नाही हा पण मोठा प्रश्न आहे. पण आता जर बघितलं की तुम्ही जे म्हणालात की अजित पवार दुसरा उमेदवार देणार होते किंवा त्या तयारीत होते, मध्यंतरी ती बरीच चर्चा होती. पण त्याच चर्चेचा असा पण अर्थ काढला जात होता की अजित पवार कुठेतरी भावनिक वातावरण तयार करतात. त्याचं कारण असं की अजित पवारांना असं वातावरण तयार करायचंय मी लढवत नाही किंवा मी लढत नाही, आणि असं म्हटल्यानंतर लोकांच्या मनात कुठेतरी वाटेल की नाही अजित पवार लढली पाहिजेत, अजित पवारांनी यावं. ही वातावरण निर्मिती करण्यासाठी अजित पवारांची ती चाल होती का? नाही. मी तुम्हाला अगदी सांगितलं की त्याच पद्धतीनं होतं की पवार कुटुंबातला जर एकच उमेदवार द्यायचा ठरला असता आणि किंवा जर इकडून शरद पवार गटाकडून जर योगेंद्र पवार नसते तर मी तुम्हाला 100% सांगतो अजित पवारांकडून जय पवार हेच उमेदवार असते. म्हणजे आता डावपेच पूर्वी एकाच जागेवरून चालायचे, आता 2 जागेवरून चालतायत. म्हणजे पूर्वी फक्त शरद पवार साहेबांकडून चालत होते, आता इकडून पण चालतायत आणि इकडून पण चालतायत. योगेंद्र पवारांची उमेदवारी घोषित व्हायला आपल्याला माहिती आहे की खूप वेळ गेला
आणि म्हणजे शेवटच्या टप्प्यात ती उमेदवारी घोषित झाली. पण अजित पवारांची उमेदवारी सहजासहजी लवकर घोषित होत नव्हती. त्याचं ऍक्च्युली कारणच ते होतं की यांचा पण हे पण अंदाज बघत होते की अजित पवार काही दुसऱ्या मतदारसंघातून लढतायत का, तर ते जर तिकडे लढले असते तर यांना मग इथं योगेंद्र पवार आले असते जर अजित पवार दुसऱ्या मतदारसंघात असते. पण दोन्ही बाजूने तोच डावपेच झाला. एकीकडे शरद पवारांना अजित पवारांना बारामतीत बांधून ठेवायचं होतं. दुसरी गोष्ट, बारामतीमध्ये पवार कुटुंबातलाच दुसरा उमेदवार आहे म्हटल्यानंतर आता अजित पवारांना नेहमीसारखं परत जास्त कष्ट घ्यावं लागेल. म्हणजे जे गेल्या वेळेस ज्या निवडणुकीला कष्ट घ्यावं लागलं नाही त्यांना विधानसभेला, ते आता ह्या निवडणुकीला अधिकचं कष्ट घ्यावं लागेल. म्हणजे थोडक्यात काय की जसं लोकसभेला शरद पवारांना इथं बांधून ठेवलं गेलं बारामतीमध्ये, तसं विधानसभेला अजित पवारांना बारामतीमध्ये बांधून ठेवण्याचा हा प्रयत्न झालेला आहे. फक्त मुद्दा येतो की बारामतीतले मतदार काय करणार, तर बारामतीतले मतदार दोन्हीही पवारांना, दोन्हीही नेत्यांना, दोन्हीही पक्षाच्या अध्यक्षांना खुश ठेवणार असा एकंदरीत सूर आहे.